नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाच्या प्रकाराचा पाचवा प्रकार पाहणार आहोत. काइट म्हणजेच पतंग. आपल्या सर्वांचा परिचयात असलेला हा प्रकार आहे. त्याचे गुणधर्म पाहणार आहेत. पतंग आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आपण लहानपणीपासून पतंग पाहत आलेलो आहे. या प्रकारे पतंग असणारे व्यवस्थित जर पाहिलं तर याला नाव समजा आपण दिलं PQRS. तर याचे दोनच गुणधर्म आहेत, पण विशेष करून लक्षात ठेवा की यामध्ये पहिला गुणधर्म काय सांगतो तर लागून असलेल्या दोन बाजू समान. पुन्हा एकदा इथं समान शब्द आलाय. समान म्हणजेच एकरूप, त्यालाच आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. काय म्हणतो बाळांना? आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट असतात. मग लागून असलेल्या याच्या शेजारी जी बाजू आहे ही या दोन्हीचं माप सारखं असणार आहे. म्हणजेच PQचं माप आणि PR चं माप समान असणार आहे. त्याचबरोबर या माप आणि हे माप समान असणार आहे. म्हणजेच QS माप आणि RS हे दोन्हीचं माप समान असणार आहे. समान असल्यामुळे आपण त्याला एकरूप म्हणू शकतो. तर दुसरा गुणधर्म महत्वाचा आहे. एक कर्ण दुसऱ्या कर्णाला समद्विभाजित. याचा अर्थ असा आहे की बायसेक्ट. समद्विभाजित म्हणजे बायसेक्ट म्हणजे दुभागतात. दुभागत आहेत पण दोन्ही कर्ण दुभागत नाहीत. फक्त एकच कर्ण दुभागतो. नीट लक्ष द्या. समजा या ठिकाणी मी हा एक कर्ण घेतला आणि दुसरा कर्ण हा घेतला. कर्ण म्हणजे विरुद्ध शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषेला कर्ण म्हणतात. तर हा परपेंडिक्युलर दिसतंय इथं, ते मेन्शन बी करा. हे कर्ण काय करतात? लंब असतात सुद्धा आपण म्हणू शकतो. कर्ण काय असतात? लंब असतात असं म्हणू शकतो. नंतर या ठिकाणी दुभागणे म्हणजे बायसेक्ट करतो. म्हणजे काय करतो? नीट लक्ष द्या. या दोन्हीपैकी तुम्ही पाहिलं तर ही रेषा आणि ही रेषा, तर यामध्ये या रेषेचे समान दोन तुकडे होतात. म्हणजे इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत माप समान असणार आहे. समजा या ठिकाणी पॉइंट जर O असेल तर यामध्ये QO समान असणारे, एकरूप असणारे OR ला. कशाला? OR ला. हा गुणधर्म सेकंड आहे. त्याचबरोबर लंब असतात हे सुद्धा या ठिकाणी मेन्शन करायला पाहिजे होतं. तर कर्ण या ठिकाणी काय असतात? लंब असतात. त्याचबरोबर त्यातील एकच कोणाची किंवा डायगोनल बायसेक्ट होतो असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. सर्वात सोपा कन्सेप्ट आहे. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणार आहे. अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.